रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 14. गुणत्रय विभाग योग. भाग 4. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्यात् द्विवृद्धं सत्त्वमित्युत. लोभप्रवृत्तिरारम्भ कर्मणामशमस्पृहा. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अप्रकाश प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्. तदोत्तमविदां लोकान् मलान् प्रतिपद्यते. रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गीषु जायते. तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. ज्यावेळी देहामध्ये आणि इंद्रियांमध्ये ज्ञानरूप प्रकाश निर्माण होतो त्यावेळी सत्वगुण वाढलेला आहे असे जाणावे. अर्जुना, रजोगुण वाढला असता लोभ, प्रवृत्ती, अनेक कर्मांचा आरंभ, अशांती आणि इच्छा ही लक्षणे उत्पन्न होतात. हे कुरुनंदना, तमोगुण अधिक वाढला असता अविवेक, अप्रवृत्ती, प्रमाद व मोह ही निर्माण होतात. सत्वगुणाची वाढ झाली असताना जर मनुष्य मृत्यू पावला तर तो ज्ञानी व शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म घेतो. रजोगुणाची वाढ झाली असता मृत्यू झाला तर कर्माने आसक्त असलेल्या लोकांत जन्म प्राप्त होतो. तमोगुणाच्या काळात मृत्यू आला तर पशुपक्षादी योनीत जन्म प्राप्त होतो. पैरजतम विजये सत्वगादेहि ये. वाढता चिन्हे तिये ऐसी होती. जे प्रज्ञा आंतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे. वसंती पद्मखंडे धृती जैसी. सर्वेंद्रियांच्या आंगणी विवेक करी राबणी. साचची करचरणी होती डोळे. राजहंसा पुढे चांचूचे आगरडे. तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे. तेवी दोषा दोष विवेकी. इंद्रियेची होती पारखी. नियमुबारे पायिकी ओळगते. नाही कणे ते कानची वाळी. न पाहणे ते दिठीची गाळी. अवाच्यते टाळी जिभची गा. वाती पुढा जैसे लागे काळ वसे. निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे. धाराधर काळे महानदी उचंबळे. तैसी बुद्धी पघळे शास्त्र जाती. अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी. ज्ञानी वृत्ती तैसी फांके सैंग. वासना एकवटे प्रवृत्ती वोहटे. मानस विटे विषयांवरी. एवं सत्व वाढे तै हे चिन्ह पुढे. आणि निधनही घडे तेव्हाची जरी. का पाहाले निसुयाणे जालया परगुणे. पढियंते पाहुणे स्वर्गोनिया. तरी जैसीची घरीची संपत्ती आणि तैसीच औदार्य धैर्य वृत्ती. मा पूर्णत्रा आणि कीर्ती का नोहावे. मग गोमटे यातया जावळी असे धनंजया. तेवी सत्वी जाणे देहा के आथिगा. जे स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोखट. निघे सांडुनी कोपट भोगक्षम हे. अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचाची नवा होय. किंबहुना जन्मला हे ज्ञानियान माझी. सांगपा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा. गेलिया अपुरा होय काई. ना तरी येथीचा दिवा नेलिया सेजिया गावा. तो तेथे परी पांडवा दीपची की. तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी.
तरंगाओ लागे बुद्धी विवेकावरी. रजोगुण व तमोगुण यांच्यावर विजय मिळवून देहामध्ये ज्यावेळी सत्वगुण वाढतो त्यावेळी जी लक्षणे होतात ती अशी असतात. वसंत ऋतूत ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळ्यांमध्ये सुवास न मावता तो बाहेर पडतो, त्याप्रमाणे ज्ञान हे अंतःकरणात ओतप्रोत भरून बाहेर निघते. सर्व इंद्रियांच्या अंगणी विवेक हा सेवा करत असतो आणि हातापायांना देखील विवेकाचे डोळे फुटतात. म्हणजे सहजपणे चांगले काय आणि वाईट काय हे कळू लागते. राजहंसासमोर दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता तो चोचीने दूध व पाणी हे वेगळे करतो. त्याप्रमाणे इंद्रियेच चांगल्या व वाईट कर्माची पारख करतात. निग्रह हा इंद्रियांचा सेवक होतो आणि त्यांची सेवा करतो. जी ऐकण्यासारखी गोष्ट नाही ती गोष्ट कान ऐकत नाही, जी पाहण्यासारखी गोष्ट नाही ती गोष्ट डोळे पाहत नाहीत, आणि जे बोलणे वाईट आहे त्याला जीभच टाळत असते. दिव्यासमोर जसा काळोख पळायला लागतो त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध भोग येतच नाहीत. पर्जन्य काळात नदी जशी पाण्याने उचंबळू लागते त्याप्रमाणे कोणत्याही शास्त्रात त्याची बुद्धी विकसित होऊ लागते. अरे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा शीतल प्रकाश आकाशामध्ये जसा पसरतो त्याप्रमाणे त्याच्या वृत्तीत ज्ञानाचा प्रकाश पसरतो. त्याची वासना भगवंतांच्या ठिकाणी एकवटून राहते. संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते आणि मन विषयांना विटते. याप्रमाणे जेव्हा सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे स्पष्टपणे दिसतात. आणि या काळात जर मृत्यू घडला अथवा दुष्काळाचे दिवस संपल्यावर सुबत्ता आल्यावर मोठा सण यावा आणि अशा वेळी आपले स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत, अशी सहसा न घडणारी गोष्ट घडल्यास सर्वांना आनंदाचे भरते येणार नाही का? घरामध्ये भरपूर संपत्ती असावी आणि दानधर्म करण्यामध्ये औदार्य आणि धैर्य असावे, तर मग त्यापासून परलोकात गती आणि इहलोकात कीर्ती का बरे होणार नाही? अर्जुना, अशा प्रकारे सदाचरण असले म्हणजे मग त्याला दुसरी तोड कोठून असणार? याप्रमाणे सत्वगुण वाढत असता मृत्यू आला तर पुन्हा सत्वगुणी कुळात जन्मास आल्याशिवाय जीव दुसऱ्या कोणत्या कुळात जाणार? उत्तम प्रकारे आचरण करणारा भोग भोगण्याचे ठिकाण जे शरीर त्याचा त्याग करून सत्वगुणाला बरोबर घेऊन जातो. अशा प्रकारे जो देह ठेवतो तो केवळ सत्वगुणांचीच मूर्ती बनलेला असतो. तो आत्मज्ञानी कुळात जन्माला येतो. अर्जुना, असे सांग बरे, राजा डोंगरात गेला तरी तो राजेपणाच्या ऐश्वर्याने कमी असतो काय? अथवा अर्जुना, एका गावातील दिवा दुसऱ्या गावाला नेला तरी त्या दिव्याचा उजेड दोन्ही ठिकाणी सारखाच पडतो ना? याप्रमाणे सत्वगुणांची शुद्धी ज्ञानावर अधिकाधिक वाढत जाते. तेव्हा बुद्धी विवेक विचारांवर तरंगू लागते. पै महदादी परिपाठी विचारुनी शेवटी विचारा सकटपोटी जिरोनी जाय 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थसे ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जयासम तया सवे निरूपम लाहे देह याची परिदेख तमसत्व अधोमुख बैसोनी जै आगळीक धरी रज आपुली या कार्याचा धुमाडगा विदेहाचा माझवी तै चिन्हाचा उदयो ऐसा पांजरली वाहटुळी करी वेगळ वेंटाळी तैसी विषयी सरळी इंद्रिया होय परदारादी पडे परिविरुद्ध ऐसे नावडे मग शेळीयेचे नितोंडे सैंघचारी हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राबू वेंटाळीता अलाभू ते ते उरे आणि आड पडलिया उद्दम जाती भलतिया प्रवृत्ती धनंजया हातून काढी तेवीची एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा अचाट छंदू घेऊनी उठी नगरेची रचावी जळाशये निर्मावी
महावने लावावी नानाविधे, ऐसेसा अफाटी कर्मी समारंभू उपक्रमी, आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे, सागरू ही सांडी पडे आगी न लाहे तीन कवडे, ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व, स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवडा, विश्वधापे चाडा पायातळी. नंतर महत्त्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत जी तत्वे आहेत त्यांचा विचार करून शेवटी विचार करणारा त्या विचारांसह ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होतो. 13व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे 36 तत्वांच्या पलीकडील जे 37वे तत्व, सांख्यमताप्रमाणे जे 24 तत्वांपलीकडील जे 25वे तत्व, आणि तिन्ही गुणाहून निराळे असे जे 4थे ब्रह्म, असे जे सर्वांमध्ये उत्तम ब्रह्मत्व, यांचा ज्याला साक्षात्कार झाला आहे अशा ब्रह्मसाक्षात्कारी पुरुषाच्या कुळात त्याला सत्वगुणासह जन्म प्राप्त होतो. याप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात म्हणजे कमी होतात, त्यावेळी रजोगुण वाढतो. तेव्हा रजोगुण शरीररूपी गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ माजवितो. त्यावेळी त्या शरीरात अशा लक्षणांचा उदय होतो. वावटळ सुटल्यावर ज्याप्रमाणे जमिनीवरच्या पदार्थांना एकत्र करून ती वर उडवते, त्याप्रमाणे इंद्रिये विषयांकडे मोकळी सुटतात. परस्त्री गमनाचा प्रसंग पडला तरी ते शास्त्राच्या विरुद्ध आहे असे त्यास वाटत नाही. मग इंद्रियांना जणू शेळीचे तोंड करून तो विषय स्वैरपणे चारीत असतो. या मर्यादेपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाला विषय लोभ भोगण्याकरिता विषय मिळत असतात. जे विषय मिळणे शक्य नसते तेवढेच नाईलाजाने भोगावयाचे शिल्लक राहतात. आणि अर्जुना, कोणताही धंदा समोर आला असता तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल तो मागे घेत नाही. ज्याप्रमाणे एखादे भले मोठे देऊळ बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा अशा अचाट छंदांच्या मागे तो लागतो. मोठी शहरे बसवावीत, मोठे मोठे तलाव बांधावेत, नाना प्रकारच्या विशाल बागा अरण्यात निर्माण कराव्यात, त्याप्रमाणे तो अचाट कर्मे हाती घेतो आणि इह परलोकी प्राप्तीची इच्छा त्याला कधीच प्राप्त होत नाही. समुद्रसुद्धा हार घेईल व अग्नीलाही 3 कवड्यांइतकी किंमत राहणार नाही, इतका रजोगुणी माणसाचा अभिलाष प्रबळ झालेला असतो. त्याच्या विषयांची इच्छा चंचल मनाच्याही पुढे पुढे आशेची धाव घेत असते. सारे विश्वही फिरण्यास त्याला पुरेसे होत नाही. इत्यादी वाढता रजी ये चिन्हे होती साजी, आणि आयशा समाजी वेचे जरी देह, तरी आघवाची ई परिवारला आणि देही, रिगे परी योनिही मानुषीची, सुरवाडेसी भिकारी वसोपा राजमंदिरी, तरी काय अवधारी रावो होईल, बैल तेथे करबांडे हे न चुके गा पुढे, नेई जो का वराडे समर्थाचेनी, म्हणून व्यापारा हाती उसंतू दिहा नाराती, तैसयाची पांती जुंपी जेतो, कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देही, जो रजो वृत्तीच्या डोई बुडोनी निमे, मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती, गिळून ये उन्नती तमोगुण, तैची जिये लिंगे देहीची सबाय सांगे, तिये परीस चांगे श्रोत्र बळे, तरी होय असे मन जैसे रविचंद्रहीन, रात्रीचे का गगन अवसे जिये, तैसे अंतर असोस होय स्फूर्तिहीन उद्वस, विचाराची भाष हारपे तै, बुद्धी मेचवेना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी, आठवो देश धडी झाला दिसे, अविवेकाचे निमाजे सबाह्य शरीर गाजे, एकले निघे पेदिजे मौढ्ये तेथ, आचार भंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे,
मरे जरी तेणे कडे क्रिया जाय, पै आणि कही एक दिसे, जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी देखणे जैसे डुडुळाचे, तैसे निषिद्धाचे निनावे, भलतेही भरे हावे, तिये विषयी धावे घेती करणे. याप्रमाणे रजोगुण वाढला असता ही लक्षणे प्रखरपणे प्रगट होतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू आला तर तो याच रजोगुणांनी युक्त होऊन मनुष्य योनीत दुसऱ्या देहाने जन्म घेत असतो. एखादा भिकारी मनुष्य सर्व सुखांसह मोठ्या रुबाबदारपणाने जर राजवाड्यात बसला तरी तो राजा होऊ शकेल काय? बैल जरी श्रीमंत वऱ्हाडाबरोबर गाडीला जोडून लग्नाला गेला तर वऱ्हाड पक्वान्ने खातात, पण बैलाच्या नशिबी कडबाच असतो. म्हणून व्यापारामुळे ज्यांना रात्रंदिवस थोडा देखील विसावा मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीत जो जुंपला जातो म्हणजे तशा कुळात त्याला जन्म प्राप्त होतो. सारांश एवढाच की जो रजोगुण स्वभावाच्या डोहामध्ये बुडून मृत्यू पावतो तो काम्य कर्म करणाऱ्या कर्मठांच्या कुळात जन्माला येतो. मग त्याचप्रमाणे पुढे रजोगुण व सत्वगुण नाहीसे करून तमोगुण उन्नतीला येतो म्हणजे वाढत जातो. त्यावेळी जी लक्षणे देहाच्या आत बाहेर असतात ती आता आम्ही तुला सांगत आहे, तरी एकाग्रतेने श्रवण कर. अमावास्येच्या रात्रीचे आकाश जसे सूर्यचंद्राशिवाय पूर्ण अंधकारमय असते त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याचे मन विवेकहीन होते. तसेच त्याचे अंतःकरण उत्साहशून्य प्रतिभाशून्य होते व उदास बनते. त्यावेळी धर्म व अधर्म या विचारांची भाषाच हरपून जाते. बुद्धी ही कठीणपणात दगडाला सुद्धा मागे सारते. या मर्यादेपर्यंत बुद्धीने विचारांची मृदुता टाकून दिलेली असते. स्मरणशक्ती तर देशोधडीला गेलेली दिसते. त्याच्या शरीरावरती अंतर्बाह्य अविचार दृष्टीस पडत असतो व त्याचे सर्व व्यवहार मूर्खपणाचे असतात. त्याच्या इंद्रियांसमोर अनाचार हा सतत उभा असतो आणि तो तमोगुणी मनुष्य मृत्यू पावला तरी त्याच्याबरोबर त्याची पापक्रियाही जात असते. ज्याप्रमाणे गुबडास अंधाऱ्या रात्री सुद्धा स्पष्ट दिसते त्याप्रमाणे इतर लोकांपेक्षा पापकर्म करण्यास त्याचे चित्त फार उल्हासित असते. त्याप्रमाणेच शास्त्र निषिद्ध कर्मे करण्याची त्याला अतिशय हाव असते आणि त्याच्या इंद्रियांची धावही तिकडेच असते. मदिरा न घेता डुले, सन्निपाते विण बरळे, निष्प्रेमेची भुले पिसे जैसे, चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे, ऐसे माल्हा तिजे मोहे माजिरेनी, किंबहुना ऐसेसी ये चिन्हे तमपोशी, जै वाढे आई तिसी आपुलिया, आणि हेची होय प्रसंगे, मरणाचे जरी पडे खागे, तरी ते तुले निरिगे तमेसी तो, राई राई पण बीजी, साठवूनी या अंग त्यजी, मग विरुडे तै तुझी गोठी आहे, पै होऊनी दीपकलिका, एरू आगी विझोका, का जेथ लागे तेथ सका तोची आहे, म्हणून तयाची ये लोथे, बांधोनी या संकल्पाते, देह जाय तै मागवते तमाचेची होय, आता काय येणे बव्हे, जो तमो वृद्धी मृत्यूला आहे, तो पशु का पक्षी होय झाड का कृमी. हा मद्य न पिताच डुलत असतो, सन्निपाता वाचून बरळत असतो, अन पूर्वपरिचय असल्या वाचून कोणालाही भुलत असतो. त्याचे चित्त ताळ्यावरती नसते. पण ही काही समाधी नव्हे, तो मोहाने उन्मत्त झालेला असतो. अधिक काय सांगावे. ज्यावेळी तम आपल्या स्वाभाविक गुणांसह वाढला जात असतो तेव्हा जीव अशा लक्षणांचे पोषण करतो आणि अशा वेळी मृत्यू आला तर तो तमोगुणांसहच देहरूपी घरट्यामध्ये जन्म घेत असतो. मोहरी पेरल्यावर आपले रूप सोडून ज्यावेळी तिचे झाड होते त्यावेळी तिला जी फळे येतात ती मोहरीशिवाय दुसरी कुठली मधुरादी रसाची येणार आहेत काय.
त्याप्रमाणे दिव्याच्या स्वरूपात जर अग्नी गेला तर आणि तो अग्नी विझला तरी देखील तो ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी सर्व आपल्यासारखेच करेल. म्हणून आपल्या संकल्पात तमाचे गाठोडे बांधून देह मृत्यू पावला तर तो पुन्हा तामस योनीत जन्माला येतो. आता याचा किती विस्तार करावा. तमोगुण वाढला असता मृत्यू आला तर त्याच्या पापकर्मांप्रमाणे पशु पक्षी झाड अथवा कृमी कीटकाचा जन्म त्याला प्राप्त होतो. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलं. सात्विक कर्माचे फळ सुख ज्ञान वैराग्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. रजोगुणाचे फळ दुःख आणि तमोगुणाचे फळ अज्ञान सांगितले आहे. येण्याची पैकारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत समो. म्हणोनी तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते. मग राजसा जिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखे चितारुनिया फळती दुःखे. का निंबोळीयेचे पीक वरी गोड हांत विख तैसे ते राजस देख क्रियाफळ. तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जिया परी. याच कारणासाठी जे सत्वगुणापासून उत्पन्न होते त्याला सुकृत असे श्रुतीत म्हटले आहे. म्हणून या सत्वगुणाला सहज येणारे अपूर्व असे सुख आणि ज्ञानफल याला सात्विक फल म्हणतात. आता रजोगुणापासून ज्या क्रिया निर्माण होतात त्या कडू इंद्रावणीप्रमाणे दिसावयास सुरेख परंतु अंतर्यामी दुःख निर्माण करणारे असतात. निंबोळ्यांचे फळ वरून गोड दिसते परंतु आत कडू विष असते. त्याप्रमाणे काम्यकर्मे उद्योगधंदे या राजस क्रिया दिसायला चांगल्या असतात पण परिणामी दुःखरूपी फळ देतात. ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषाचीच फळे येतात त्याप्रमाणे जेवढे तामस कर्म आहेत तेवढे अज्ञानरूपी फळाने फलित होते. सत्वात् संजायते ज्ञानम् रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून निसंशय लोभ उत्पन्न होतो व तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान निर्माण होते. म्हणोनी बोर अर्जुना एत सत्वची हेतु ज्ञाना जैसा का दिनमाना सूर्यो हा पै आणि तैसेची हे जाण लोभासी रजकारण आपुले विस्मरण अद्वैता जेवी मोह अज्ञान प्रमादा यया मैळे या दोषवृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ. ऐसे विचाराच्या डोळा तिन्ही गुण वेगळ वेगळा दाविले जैसा आवळा तळहातींचा तव रजतमे दोन्ही देखिली प्रौढ पत्नी सत्वान वाचुनी नाणी ज्ञानाकडे. म्हणोनी सात्विक वृत्ती एक झाले जन्मव्रती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. म्हणून अर्जुना ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य कारण आहे त्याप्रमाणे ज्ञानास सत्वगुण हा कारण आहे. स्वतःच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण हे जसे द्वैताला कारण आहे त्याप्रमाणे लोभाला रजोगुण कारण आहे. हे प्रज्ञावंत अर्जुना मोह अज्ञान प्रमाद या दोष समूहाला वारंवार तमोगुण कारण आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्यास तळ हातावर घेऊन आवळा स्पष्टपणे दाखवावा त्याप्रमाणे विचारांच्या डोळ्याला स्पष्ट दिसतील असे सात्विक राजस व तामस या गुणांची वेगवेगळी लक्षणे व फळे दाखविली आहेत. रजोगुण व तमोगुण हे दोन पतन घडवून आणण्यास कारण आहेत आणि सत्वगुणा वाचून दुसरा कोणताही गुण ज्ञानाकडे आणत नाही. ज्याप्रमाणे आर्त जिज्ञासू व अर्थार्थी या तीन भक्तींचा त्याग करून ज्ञानी भक्त ज्ञानरूप भक्तीचे आजन्म आचरण करतात आणि संपूर्ण जीवनभर सात्विक वृत्ती धारण करतात